मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे 1.5 कोटींची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल 11 जणांना हा मोठा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खोटी नियुक्तीपत्र देऊन आणि औषध टेंडर मिळवून देतो असे सांगून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली आणि कर्नाटक येथील 5 जणांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 11 जणांना तर औषधाचे टेंडर मिळवून देतो असे सांगून अन्य दोघांना तब्बल 1,40,30,00,000 रुपयांचा मोठा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुधीर सिंग राहणार दिल्ली, उदय हावळे राहणार मांजरी, सिकंदर बसरगी राहणार नागराळ, जिल्हा विजापूर, मंजुनाथ नाटेकर राहणार तांबा, अजित सिंग उर्फ अभिजित कुमार राहणार नोएडा, दिल्ली या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुधीर सिंग याने आपण रेल्वेत अधिकारी असल्याचे भासवून आपल्या 4 साथीदारांच्या मदतीने मिरज तालुक्यातील 11 तरुणांना रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवले. तर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी रेल्वे विभागाचे बनावट जॉईनिंग लेटर तयार केले आणि त्यावर बनावट शिक्के मारून ते खरे असल्याचे भासवले. या बदल्यात वेळोवेळी RTGS, UPI आणि रोख स्वरूपात 1,24,30,00,000 रुपये उकळले. तसेच संशयित अजित सिंग उर्फ अभिजित कुमार यांनी शीतलनाथ चौगुले आणि सचिन पाटील यांना रेल्वेमध्ये औषधाचे टेंडर मिळवून देतो असे सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक केली. संशयित अजित सिंग उर्फ अभिजित कुमार याने 63 लाख रुपये, सुधीर सिंग याने 36,77,000 रुपये, उदय हावळे याने 21,60,000 रुपये, सिकंदर बसरगी याने 10 लाख, मंजुनाथ नाटेकर याने 7,93,000 रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये सचिन महावीर पाटील कुपवाड, शीतलनाथ श्रीधर चौगुले, अक्षदा शीतलनाथ चौगुले, रुबिना अकबर बेगम, अक्षय सुभाष चौगुले सर्व राहणार मिरज, गुलाब नबी सय्यद राहणार शास्त्री चौक मिरज, आरती खिचडे सांगलीकर मळा मिरज, सुशांत संधी राहणार सलगरे तालुका मिरज, प्रताप सिंग जगताप करोली तालुका मिरज, सचिन माने इस्लामपूर, भूषण पाटील हिंगणगाव, निवास पाटील तुपारी तालुका वाळवा आणि सचिन निकम पुणे यांचा समावेश आहे. कुपवाड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.